श्री नवलादेवी राधाकृष्ण नमन मंडळ सविनय सादर करत आहोत एक पौराणिक गणनाट्य आतंक लवणासूर दैत्याचा आतंक लवणासूर दैत्याचा आतंक लवणासूर दैत्याचा स्वप्नीता देवांचं राज्य. अरे महादेवा, तू माझ्या बंधूला अरे गजासुराला ठार मारलास आणि त्याचं शिर कापून अरे स्वतःच्या पुत्राला चुकवून अरे त्याला सजवंत केलास. महादेवा, अरे प्राण गेला तो माझ्या बंधूचा गेला रे. प्राण गेला तो माझ्या बंधूचा गेला. हा, आणि याचा बदला घ्यायचा आहे मला. तुम्हा सर्व देवतांची राज्य जिंकायची आहेत. हा, तुम्हा सर्व देवतांची राज्य जिंकायची आहेत. पण कोणत्या देवापासून सुरुवात करावी हेच काही कळत नाही. चंबरासुरा, अरे आपल्याला सर्व देवतांची राज्य जिंकायची आहेत. पण कोणत्या देवापासून सुरुवात करावी हेच काही कळत नाही. महाराज, हे तर आपल्या नारदाशिवाय कोणी सांगू शकत नाही. नारद अरे नारद आपल्याला मार्गदर्शन नारायण नारायण. शंभरासुरा, हा तर आवाज नारदाचाच आहे. हा, नारद या दिशेने येत आहे. तोच आपल्याला मार्गदर्शन करू शकतो. देव महादेव मोठा जती त्याची अर्धांगीन पार्वती. देव महादेव मोठा जती त्याची अर्धांगीन पार्वती. मातेच्या रक्षणाप्रती उभाय दारात गणपती. मातेच्या रक्षणाप्रती उभाय दारात गणपती. देव महादेव मोठा जती त्याची अर्धांगीन पार्वती. देव महादेव मोठा जती त्याची अर्धांगीन पार्वती. मातेच्या रक्षणाप्रती उभाय दारात गणपती. मातेच्या रक्षणाप्रती उभाय दारात गणपती. देव महादेव मोठा जती त्याची अर्धांगीन पार्वती. देव महादेव मोठा जती
सप्त पाताळ सतत भ्रमण करणारा ब्रह्मदेवाचा पुत्र नारद म्हणतात मला. नारायण नारायण. माझ्या तळपायाला खांदवायला लागलं तर मी समजतो मृत्यू लोकामध्ये काहीतरी घटना घडली आणि त्या घटनास्थळी मी धावून जातो. नारायण नारायण. आणि माझी ही बेबी म्हणजे नाभी कमळ शिवशिवायला लागलं, खांदवायला लागलं तर मी समजतो स्वर्ग लोकामध्ये काहीतरी घटना घडली आणि त्या घटनास्थळी मी धावून जातो. नारायण नारायण. आणि माझी ही लांब शेंडी पक्षाप्रमाणे त्या बाजूला आणि त्या बाजूला फडफडायला लागली तर मी समजतो पाताळ लोकामध्ये काहीतरी घटना घडली आणि त्या घटनास्थळी मी धावून जातो. नारायण नारायण. हो, आले लक्षात. गजासुराचा भाऊ लवणासुर दैत्य हा फार उन्मंत झालाय. तिथे जाऊन काहीतरी कलीचे साधन मिळते का ते पाहूया. नारायण नारायण. या देवर्षी या. आपल्या येण्याला धन्य झालो मी. नारायण नारायण. लवणासुर दैत्या, तू एवढा चिंताग्रस्त का बरं दिसत आहेस? होय नारदा, अरे खरं आहे तुझं म्हणणं. खरंच मी चिंतातूर आहे नारदा, खरंच मी चिंतातूर आहे नारदा. अरे तुला तर माहीतच आहे माझा बंधू गजासूर याला त्या भोळेनाथ शिवशंकराला ठार मारला आणि आणि त्याचं शिर कापून स्वतःच्या पुत्राला चिकटवून त्याला साजिवंत केलं. नारदा, अरे प्राण माझ्या बंधूचा गेला रे, प्राण गेला तो माझ्या बंधूचा गेला. नारदा, अरे याचा बदला घ्यायचा आहे मला. नारायण नारायण. हा, मला सर्व देवतांची राज्य जिंकायचे आहेत. परंतु नारदा, अरे कोणत्या देवापासून सुरुवात करावी हेच काही कळत नव्हतं आणि योगा योगानं का होईना योगा योगानं आपलं आगमन झालं. धन्य झालो मी नारदा. नारायण नारायण. लवणासुर दैत्या, या चिंता करण्याची काहीच कारण नाही. म्हणजे नारदा, लवणासुर दैत्या, प्रथम तू इंद्रदेवावरती स्वारी कर आणि इंद्रदेवाचं नंदनवन काबीज कर म्हणजे सर्व देव तुला आपोआप शरण येतील. नारायण नारायण. इंद्र, देवांचा राजा इंद्र. अरे आपल्याला अमरावतीवर स्वारी करायची आहे. इंद्राचं नंदनवन काबीज करायचं आहे. चाल, त्या नंदनवनावरती स्वारी करायला पाहिजे. चाल तर. हे नाही नारायण नारायण. असाच जातो आणि इंद्रदेवाला सावध करतो आणि लवणासुर दैत्याचं आणि इंद्रदेवाचं युद्ध पाहण्याचा आनंद घेतो. छंदमणी विठ्ठलाचा जीवाला लागला, भक्तिभाव अंतरीचा हा मणी जागला. तुझ्यासाठी चंदनाचा देह झिजला, वैष्णवात माणुसकीचा देव पाहिला. विठ्ठला माय बाबा विठ्ठला, विठ्ठला माय बाबा विठ्ठला, विठ्ठला माय बाबा विठ्ठला, विठ्ठला माय बाबा विठ्ठला. जीवाला लागला,
नारायण नारायण किती वाट पहावी दत्तात्रय अवधूता किती वाट पहावी दत्तात्रय अवधूता तुम्ही यावो दिगंबर दत्तगुरु भगवंता तुम्ही यावो दिगंबर दत्तगुरु भगवंता नारायण 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 या मुलीवर आपलं या इंद्रनगरी स्वागत असतं. नारायण नारायण इंद्रदेव तुम्ही एवढे स्वस्त का बरं दिसत आहात? नारदा, आपल्या बोलण्याचा अर्थ मला काहीच समजला नाही. नारायण नारायण इंद्रदेव गजासुराचा भाऊ लवणासुर दैत्य हा आपल्या भावाचा खुनाचा बदला घेण्यासाठी साऱ्या देवांची राज्य काबीज करण्यास स्वप्न पाहत आहे आणि प्रथम स्वारी या आपल्या नंदनवनावरती आहे म्हटलं म्हणून म्हणतो सांभाळा आपलं राज्य. नारायण नारायण नारदा, या इंद्राने कित्येक दैत्यांना या पदावर बनवले आहे. नारदा, आपण सांगितल्याबद्दल मी आपला ऋणी आहे. नारायण नारायण हे नारदा, हे नारदा. जन्माच्या संगे जन्मान मृत्यू जन्माच्या संगे जन्मान मृत्यू विसरू नको मानवा दिवसाच जीवन प्रभुला करे अर्पण दोन दिवसाच जीवन प्रभुला करे अर्पण माझ संगे जन्म मृत्यू जन्म
अरे तुझी अमरावती लवला सुट्टीच्या स्वामीचा आणि शांत होय राज्यभर. अरे याचा सुद्धा म्हणा हे भगवान. हे इंद्रदेवा, ही अमरावती तुला शोभा देत नाही. म्हणून म्हणतो की ही अमरावती मला दे. सम्राटराव, ही अमरावती मिळणे तुला कठीण आहे. मग शिखर ध्वजावर. देवराज, अरे विषय लंपट इंद्रा. अरे कपटी आहेस तू कपटी. अरे कपटानं अहिल्याला शिलाभ्रष्ट केलेस. कपटानं नमुची तापत केला. हे अमरावतीचं राज्य तुला शोभत नाही. जा, अरे चालता होतो. इंद्रवतीच्या विलासा करणारे अजूनपर्यंत कोणी काही ठेवलं नाही. म्हणून म्हणतो तुला बारी परत जा. त्यात तुझं हित आहे. नाहीतर त्यात इंद्र शरणे. या लवणासुराला शरणे. अरे हा लवणासूर तुला एक वेळ जीवदान देत नाही. आयता फुकटचा मारला जाशील. लवणासूर दत्त्या, शिकार ध्वजावर. युद्धाचा वार म्हणजे या महाबलाच्या महाशक्तिशाली लवणासुराला युद्धाचा वार. अरे स्वीकारला तुझा युद्धाचा वार. देवांचा राजा इंद्र युद्धामध्ये हार केला म्हणजे हे अमरावतीचा राज्य माझा झाला. हे राज्यासन माझं.
शंभरासुरा अरे खरं हे तुझं म्हणणं म्हणजे या अमरावतीची शोभा वाढवण्यासाठी इंद्रपत्नीचे हिला माझी पट्टाराणी बनवावं असंच ना? हो महाराज. अरे मग चल त्या शचीच्या महाल गेला पाहिजे. चल चल. अरे परस्त्रीची अभिलाषा करणारे आजपर्यंत कोणी तेथे उरले नाहीत. म्हणून म्हणतो ते इंद्रदेवाच्या सज्जीकरणात सोडून ते यात तुझं बळ आहे. नारायण नारायण. नाही नारदा. अरे हे पहा अमरावतीचा राज्य. अरे तुम्हा देवांचा राजा इंद्र युद्धामध्ये हार खाऊन पळून गेला. या अमरावतीचा राजा हा लवणासूर दैत्य. परंतु नारदा या अमरावतीची शोभा वाढवण्यासाठी या लवणासुराला अरे राणीची उडी भासत आहे. नारायण नारायण. आणि म्हणूनच इंद्रपत्नी शचे तिला माझी मी पट्टाराणी बनवणार आहे. नारायण नारायण. लवणासूर दैत्या तुला माझं काय पटणार? हा. सची एक साधी सुधी स्त्री नसून महान प्रतिवत आहे. तिने जर मनात आणलं तर तुझा जळून भस्म करेल. नारायण नारायण. आहे. अरे हा तुझा निव्वळ भ्रम आहे. मला कोणीही मारू शकत नाही. अरे जा. नारायण नारायण. लवणासूर दैत्या मी तुला शाप देत आहे. जर सचीच्या अंगाला हात लावशील तर तुझा जळून भस्म होईल. नारायण. महाराज नाना देखील छाप देऊन मोकळा झाला आहे. हा. अरे नारद आपल्याला शाप देऊन मोकळा झाला. पण नाही शंभरासुरा. बोला महाराज. अरे अजून राहिला आहे. ते भोलेनाथ शंकराचं कैलासस्थान. आणि ते या बाजूकडे आहे. माझे पती महादेव याहून कुणी श्रेष्ठ नसतानाही ध्यानास्थ बसून कोणत्या देवाची आराधना करत असतात त्यात त्यांना विचारलंच पाहिजे. स्वामी, हो स्वामी, स्वामी तुम्ही सर्व देवा श्रेष्ठ असतानाही ध्यानास्थ बसून कोणत्या देवाची आराधना करत असतात? देवी पार्वती जे भक्त माझी भक्ती म्हणून सेवा करतात त्या भक्तांच्या रक्षणासाठी मी जर धावून गेलो नाही तर मला देव कोण म्हणणार. म्हणून मी ध्यानस्थ बसून त्यांचा विचार करत आहे. देवी पार्वती आपण नंदीला घेऊन मंदार पर्वतावर जा. काय स्वामी, येते मी.
महादेव अरे प्राप्ती आहेत अरे माझ्या बंधूला अरे गजासुराला तू ठार मारला माझा साथीदार अरे 100 असुराला तू ठार मारला अरे याचा हात मला बदला घ्यायचा आहे जा अरे हे कैलासात सोडून चालता हो लवणासुरा हे कैलास सगळ्याचे कैलास स्थानच काय कैलास स्थानावरती काही जागावाडी बाकी सुद्धा मिळणार नाही महादेव सर्व देवांमध्ये अग्रगण्य असा हा महादेव परंतु भोळेनाथा अरे शेवटी तू भोळा तो भोळा अरे तू तर अरे अंगाला रात फासून स्मशानामध्ये बसलेला असतोस अरे डमरूच्या तालावरती अरे सत्या! हा. अरे सत्या! तुला या लवणासूर दैत्याची काय कल्पना असते युद्धाचा शेवटी तूही युद्धातून पळालास पण नाही अरे तुझा पाठलाग केला पाहिजे सांभाळ म्हटलं महादेवा अरे शंकर देवाचा पाठलाग करून काहीही उपयोग होणार नाही या जगामध्ये कितीतरी स्मशान आहेत तू त्याला कुठे कुठे शोधणार नारदा, अरे एक वेळ मला शाप देऊन मोकळा झालास आणि पळून गेलास आणि पुन्हा या ठिकाणी आलास अरे जा. नारायण नारायण लवणासुर त्या शांत हो तुझा काहीतरी गैरसमज झालाय गैरसमज अरे कसला गैरसमज नारायण नारायण अरे नारदा, अरे एक वेळ तुला मी माफ करत आहे पण मला सांग हा भोळेनाथ शिवशंकर मला कुठे सापडणार नारायण नारायण लवणासुर त्या शंकर देव सापडण्यासाठी एक उपाय आहे आणि तो कोणता नारदा नारायण नारायण लवणासुर त्या शंकर देवाच्या पार्वतीला तू पट्टराणी बनव म्हणजे शंकर देव आपोआप तुला शरण येतील नारायण नारायण वा नारदा वा म्हणजे या अरे या लवणासूर दैत्याला तू वेळा समजला नारायण नारायण असंच ना? अरे त्यावेळी इंद्र पत्नी शचे हिला माझी मी पट्टराणी म्हणत होतो त्यावेळी आडालास आणि आणि मला शाप देऊन मोकळा झाला नारायण नारायण आता त्या पार्वतीला माझी पट्टराणी बनवण्यासाठी सांगत आहेस अरे लाज वाटायला पाहिजे नारदा. नारायण नारायण लवणासुर त्या सची आणि पार्वती फार मोठा फरक आहे नारदा फरक अरे कसला फरक नारायण नारायण नारदा अरे मला सांग अरे शची एक स्त्री आहे बरोबर आहे ना नारायण नारायण पार्वती सुद्धा स्त्रीच आहे ना नारायण मग? अरे यामध्ये फरक तो कोणता नसता लवणासुर त्या
सच्ची एक साधी सुधी स्त्री व पार्वती, आदिमाया, शक्ती, महाकाली, दुर्गा असे तिचे अनेक अवतार आहेत. म्हणून म्हणतो शंकर देवाच्या पार्वतीला पट्टराणी बनव, म्हणजे शंकरदेव आपोआप तुला शरण येतील. नारायण नारायण हे नारद तुझं म्हणणं. म्हणजे पार्वतीच माझी पट्टराणी व्हायला पाहिजे. नारायण नारायण. पण नारदा, ही पार्वती मला कुठे सापडणार? लवणासूर दैत्या नंदी आणि पार्वती मंदार पर्वतावरती गेले. तिथे जाऊन तू त्यांना घेऊन ये. नारायण नारायण. ठीक आहे नारदा, या क्षणी मी त्या मंदार पर्वतावर नारायण नारायण. हे दैत्य म्हणजे फार वेडेच आहेत. यांना देव म्हणजे मेणाची बाहुली वाटते. अरे कुठे तुम्ही आणि कुठे ते देव? यात मात्र दैत्यांची काही चूक नसते. यांचं मरणकाळ जवळ आलं तर यांना काही ना काही पापे करावीच लागतात. चला तर पाहूया लवणासूर दैत्य किती पापे करतो ती. आळवारे भगवंता, आळवारे भगवंता, सदा चालता बोलता, हे सदा चालता बोलता, सदा चालता बोलता. अरे अरे खूप वेळ झाला, स्वामी अजून आले कसे नाहीत?
सौंदर्य पाहून मन कसं ते प्रसन्न झालं आहे. हा, मन कसं ते प्रसन्न झालं आहे. अरे अरे तू कोण आहेस आणि इथे कशासाठी आला? लवणासूर, लवणासूर दैत्य म्हणतात मला. अगं पार्वती, तुझा तो फळापती शिवशंकर युद्धामध्ये हार खाऊन पळून गेला. तुझा कैलास पण माझा झाला आहे. हे बघ पार्वती, तू तू माझी पट्टाराणी हो. हा, मुकाट्यानं माझ्या बरोबर चाल. अरे लवणासुरा, पार्वती म्हणजे मेणाची बावली वाटली काय? उत्तर त्यांनी घेऊन गेलो. मनात आलं तर दारू भस्म कर. आहे. अगं तुझा हा निवड क्रम आहे. मला कोणीही मारू शकत नाही. तू मुकाट्यानं माझ्या बरोबर चाल. नाहीतर अगं बळजबरी कर तुला उचलून घेऊन जाईल. अरे लवणासुरा, माझ्या रक्षणासाठी इथे गण व महाकाली सज्ज आहेत. कोणी येणार नाही. अगं कोणी तुझ्या रक्षणाला येणार नाही. अरे नंदीश्वरा, नंदीश्वरा, अगं बोलाव. अरे नंदीश्वरा. अगं बोलाव तुझ्या त्या नंदीश्वराला. करावी लागणार. नाही लवणासुरा, हे कदापि शक्य होणार नाही. अजून महाकाली येत आहे, सावध राहा म्हटलं. महाकाले अगं बोलाव, तुझ्या त्या महाकालेलाही बोलाव. तिचाही मृत्यू माझ्या हाती आहे. हा एवढं स्मॉल ठरत आता ते संभाळायला गवळण झाले.
तुझा मृत्यू तयार हो. कोण कोणाचा मृत्यू होतो तोच पाहूया. हे एक आहे. हो मरणारा सुरक्षा. पार्वती, अगं आता तुला कोण वाचवणार? कोणी वाचवणार नाही. तो माझ्या बरोबर चल. हे शक्य नाही. हे कदाचित शक्य नाही. मर्यादा ओलांडतोय. अगं तुझ्यावरती बळजबरी करावी लागणार. तुला उचलून घेऊन जाणार. हे शक्य नाही. बोला बोला महादेवा बोला. नंदीश्वरा लावला सुद्धा त्या बरोबर घेऊन जात असताना त्यांना काढायला नाही. महादेवा त्या लावणासुरा बरोबर मी देखील युद्ध केलं. महाकाली सुद्धा प्रकट झाली होती, परंतु परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही. महादेवा त्या लावणासुराचा मृत्यू कोणाच्या हाती आहे हेच काही कळत नाही. हो आलं लक्षात. लावणासुराचा मृत्यू स्कंद व वीरभद्र या दोन मानस पुत्रांच्यातून आहे. ते दोघे कैलास पर्वताच्या पूर्व व पश्चिम दिशेला ध्यानात बसलेत. त्यांना आक्रमणासाठी पाठवले. चला तर महादेवा, वेळ कशाला, चला तर. या त्रिभुवनामध्ये कोणीही देव नाही. ब्राह्मण व गायीच्या पूजेवरती बंदी घातली पाहिजे. कारण हा लवणासूर दैत्य देव आहे. अरे लवणासुरा, तुझा मरणकाळ जवळ आलाय. शिवशंकराने तुझ्या वधासाठी आपले मानसपुत्र पडवले. कंद वीरभद्र मानसपुत्र इंद्र दरबारी येत आहे. लवणासुरा अरे अत्यंत मर्यादा. तू घेऊन गेलास म्हणून मानसपुत्र
अरे मला आव्हान करणार तू कोण आहेस? अरे शंकर देवाचा अरे शंकर महापुत्र अरे स्कंदवंत अरे जा अरे आल्या पावली परत जा तर अरे तू ही फुकटचा मारला मार घेतो ती ही रंग अरे